मागील 2 वर्षामध्ये आपण एकतर्फी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची आणि पतीपत्नीने आंतरजिल्हा बदली आलेल्या शिक्षकांची पूर्वीच्या जिल्ह्याची सेवा ग्राह्य धरावी यासाठी आपण मागील 2 वर्षामध्ये केलेले प्रयत्न हे आहेत। यासाठी आपण खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा मुद्दा आपण नव्याने घेतलेला आहे। त्यामुळे आपण हा मुद्दा आत्ताच सुरू केला असं नाही, तर मागील 2 वर्षापासून आपण हा मुद्दा घेत आलेलो आहोत। या बाबतीमधले हे सर्व पोस्ट मी या ठिकाणी टाकत आहे। सर्वप्रथम माझा परिचय देतो। जवळपास सर्व बंधू भगिनींना माझा परिचय असणार आहे, पण तरी पण मी माझा परिचय देतो। मी गजानन पांचाळ, राज्याध्यक्ष आहे स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य। ही जी संघटना काढण्यामागचाच आपला मुख्य उद्देशच हा होता की एकतर्फी आणि पती पत्नी एकत्रीकरणाने जे शिक्षक बांधव जिल्हा बदली करून आलेले आहेत अशा शिक्षक बांधवांची आपल्याला सेवा ग्राह्य धरायची होती। यासाठीच आपण हे संघटन आपण फक्त या मागणीसाठी आपण काय करत होतो की एक लेटर पॅड आपण तयार केलं होतं, पण त्याचा इम्पॅक्ट आपल्याला तेवढा पडत नव्हता, म्हणून आपण संघटितरित्या हे एक आपण एकतर्फी व पती पत्नी सेवाग्राह्यासाठी आपण एक संघटन या ठिकाणी आपण तयार केलं आणि त्यासाठी आपण यापूर्वी पण आपण खूप कामं केलेली आहेत। या बाबतीत जे काही आपण काम केलेले आहेत तर सर्वप्रथम आपण जे काही काम केलेलं आहे की आपण मंत्रालयामार्फत निवेदनं दिली प्रत्येक ठिकाणी, आपण जिल्हा स्तरावर पण प्रत्येक ठिकाणी निवेदन दिली। प्रत्येक टीम बनल्या होत्या असं आपल्या जिल्हा वाईज, बऱ्याच शिक्षक बांधवांना माहिती असतील, त्या टीम वाईज आपण जिल्हा स्तरावर निवेदन दिली आणि नंतर आपण सेवाग्राह्यासाठी जी काही निवेदनं दिली आपण ती शाळा स्तरावर सुद्धा हातात एक बोर्ड पकडून आपण एकतर्फी जवळपास महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा शाळांमध्ये हे आंदोलन आपण झालं, आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केला। आणि हा अन्याय आपल्या होतोय, हा काय होतोय तर 1967 जो अधिनियम आहे कलम 2, सगळ्यांना सर आवाज होते माझा सर? हॅलो, हां सर, 1967 जे कलम 2 आहे ते कलम 2 हे समानतेच्या तत्वाला भंग करणारं ते कलम आहे। त्या कलमामध्ये असं सांगितलं आहे सर की जे शिक्षक बांधव आपसी आलेले आहेत, म्युच्युअल म्हणजे सेम कास्टमध्ये म्युच्युअलने आलेले आहेत, अशा शिक्षक बांधवांची दोघांपैकी जो कनिष्ठ असेल अशा शिक्षकांची सेवा दोघांनाही लागू राहील, अशा प्रकारचा GR त्या शासन आदेश आहे 1967 आणि त्या पद्धतीने लाभ आपल्या आपसी बांधवांना पण भेटलेला आहे। त्यासाठी बांधवांचं अभिनंदन। आणि तो नियम असल्यामुळे याच नियमाचा आधार घेऊन माननीय हायकोर्टामध्ये 2025ला एक याचिका टाकली होती। आपल्याला सेवा जी आहे ती बदलीसाठी पण लागू करायची आहे आणि जे काय प्रमोशन आहेत, मुख्याध्यापक प्रमोशन, प्राथमिक पदवीचे प्रमोशन, केंद्र प्रमुख प्रमोशन जे काय आहेत त्या प्रमोशनमध्ये सुद्धा आपल्याला आपली सेवाग्राह्य धरायची आहे। त्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलोत आणि ही एकत्र येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। मी तुम्हाला सगळ्या पोस्ट आपल्या ग्रुपवर टाकलेल्या आहेत, सगळ्या पोस्ट ग्रुपवर टाकलेले आहेत। आपण जे काही काम केलं, आंदोलन केलेले आपल्या संघटनेने, हे मुख्य उद्दिष्टच आपलं कोणतं आहे तर एकतर्फी पती पत्नी एकत्रीकरणाची सेवा आपली लावून घेणं। आपण बाहेरच्या जिल्ह्यामध्ये काम केलं म्हणजे काय आपण काय पाप नाही केलं किंवा काही पाकिस्तानमध्ये जाऊन नोकरी आपण केलेली नाही, आपला पण तेवढाच हक्क आहे। एका बांधवांची सेवा आपण लावल्या जाते बदली याच्यामध्ये प्रमोशनमध्ये, आणि एका बांधवाची सेवा लावल्या जात नाही। आपसी बांधवांची जर बदलीची फाईल पाहिली आपण तर त्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा लिहून घेतलेलं आहे शपथपत्र की बाबा आमची सुद्धा सेवा शून्य होईल अशा प्रकारचं। आणि कास्ट टू कास्ट बदल्या झाल्या आहेत, ज्याप्रमाणे आपसी बांधवांच्या सेवा कास्ट टू कास्ट झालेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्यासुद्धा जे शिक्षक एकतर्फी बांधव जे आहेत या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत त्या शिक्षक बांधवाच्या सुद्धा सेवा कास्ट टू कास्ट झालेल्या आहेत। बिंदूमध्ये कुठलाही बदल, जिल्हा परिषदच्या बिंदू नियमावलीमध्ये बदल माझ्या माहितीप्रमाणे झालेला नाही किंवा झालेलाच नाही। अशा प्रकारचं हे सर्व असताना समानतेचं तत्त्व या ठिकाणी कुठेतरी भंग होतोय आणि जो 1967चा जो अधिनियम आहे तो नियम कुठेतरी भंग होतोय। यासाठी समानतेच्या तत्वानुसार आपल्याकडे ही जी विभागीय स्पर्धा परीक्षा आता काल परवा झाल्या, केंद्र प्रमुखच्या विभागीय स्पर्धा परीक्षा झाल्या, त्यामध्ये अगोदरच्याच जिल्ह्याची सेवा त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेली आहे।
विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी आपसी बांधवांची सेवा ग्राह्य धरतात, तर त्याच पद्धतीनं एकतर्फी बांधवाची सुद्धा सेवा या ठिकाणी ग्राह्य धरली पाहिजे. यासाठी आपला जो लढा मागील 2 वर्षापासून सुरू आहे. आताच आपण हा लढा केला आहे, 2 दिवसामध्येच हा ग्रुप तयार झाला आहे असं नाही. आपले कॉन्टॅक्ट, आपले बांधव, बंधू भगिनी विविध जिल्ह्यामध्ये कामाला आहेत आणि त्या बांधवापासून हे डोक्यात कधी आलं आपल्या की 1967 अधिनियम 2 जेव्हा मी वाचला, त्या ऑनलाईन बदल्यामध्ये जेव्हा अन्याय आपल्यावर होत होता, म्हणजे खूप सेवा ज्येष्ठ असूनसुद्धा बदलीच्या ठिकाणी खूप लांब जावं लागत होतं, तेव्हा तो अधिनियम वाचला आणि हे कुठेतरी आपल्यावर अन्याय होतोय असं वाटलं. त्यामुळं आपल्याला हे एकत्रित यायचं आपण ठरवलं. मध्ये आपण खूप वेळा आता हे जे मधल्या काळामध्ये जे आपला संघर्ष का थांबला की आपल्याला खूप वेळा मंत्रालयामध्ये यावं लागलं. बरेच शिक्षक बांधव आले, परंतु जेवढी संख्या पाहिजे तेवढ्या संख्येच्या प्रमाणामध्ये शिक्षक बांधव त्या ठिकाणी आलेले नव्हते. त्यामुळं थोडं शासनाला आपली एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर डोके दाखवावे लागतात. तर आपल्या वेळेअभावी शिक्षकांच्या बांधवांच्या पाठीमागे जे काही कामं असतात ते आले, बरेच शिक्षकांनी आले, आंदोलन यशस्वी झाले, पण जेवढ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होतं तेवढ्या प्रमाणामध्ये मोठं आंदोलन आपल्याला करता आलं नाही. त्यामुळं आपल्याला आता रस्त्यावरची लढाई प्लस माननीय हायकोर्टामध्ये जे काय आपल्याला पिटिशन दाखल करता येईल, आपल्याला या ठिकाणी बैठकीचं आयोजन आपण केलेलं आहे की माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर या ठिकाणी आपण सर्वप्रथम पिटिशन दाखल करणार आहोत. या बाबतीतले सर्व पुरावे जवळपास 2 ते 3 वकील साहेबांशी आपलं बोलणं पण झालेलं आहे. केसमध्ये मेरिट आहे आणि आपण रीट पिटिशन दाखल करणार आहोत. जे पिटिशनमध्ये असतील त्यांनाच याचा जो निकाल लागेल त्याचा फायदा होईल. जर शासनाने जे एखादं पत्र काढलं तर ती गोष्ट वेगळी आहे. तर अशा पद्धतीनं आपला जो लढा आहे, मागील 2 वर्षापासूनचा जो लढा आहे, आपण एकतर्फी जिल्हा बदली सेवा ग्राह्याबाबतचा जो लढा आहे आपला सुरू आहे, तो थांबलेला नाही आहे आणि तो आपल्याला जोपर्यंत आदेश मिळत नाही तोपर्यंत आपल्याला तो लढा थांबवायचा नाही. मध्ये का थांबला तर ऑनलाईन बदलीमध्ये मी बरेचसे काम केलेलं आहे. या ठिकाणी बरेचसे शिक्षक बंधू भगिनी आहेत. ऑनलाईन बदली प्रक्रिया ही थांबत होती. ऑफलाईन बदल्या करा अशा प्रकारचा कल काही मॅसेज मंत्रालयामध्ये जात होते. त्यामुळे ऑनलाईन बदलीसाठी जवळपास 1 वर्ष आपण घातले आणि या ठिकाणी आंतरजिल्हा बदली करून नंतर आपण आंतरजिल्हा बदलीचा मुद्दा हाती घेतला. या ठिकाणी बरेचसे शिक्षक बांधव आहेत की आपण मंत्रालयामध्ये जाऊन आंतरजिल्हा बदलीचा जो लढा होता, बरेचसे शिक्षक बांधवांना आपण त्यांच्या स्वजिल्ह्यामध्ये आपण त्यांना पाठवलेलं आहे. म्हणजे असे बरेचसे कामं ऑनलाईन बदली, सेवाग्राह्य, आंतरजिल्हा बदल्या आणि असे वेतनवाढीचे मुद्दे, असे बरेचसे कामं आपण यापूर्वी केलेले आहेत आणि या बाबतीतले सर्व पुरावे आपल्याला या ठिकाणी आपल्या हायकोर्टच्या ग्रुपवर मी टाकलेले आहेत. त्यामुळे आता बाकीचा कोणताही विषय आपल्याला हातात घ्यायचा नाही. एकच लक्ष आपल्याला ठेवायचे की एकतर्फी पती पत्नी एकत्रीकरणानं जे शिक्षक बांधव आलेले आहेत त्यांची सेवाग्राह्य आपल्याला झाली पाहिजे. या बाबतीमध्ये माझ्याकडे 2-3 वर्षापासूनचा अभ्यास आहे. बऱ्याच शिक्षक मंडळींनी माझ्याकडे पुरावे पाठवलेले आहेत. मागच्या संडेला मी जेव्हा केस टाकायला गेलो होतो, ही जी 1 सप्टेंबरची, तेव्हासुद्धा मान्य वकील साहेबांसोबत माझं डिस्कशन झालेलं आहे. तर माझ्याकडे या बाबतीमध्ये ठोस पुरावा, माझी बदली मी अगोदर माझी अपॉइंटमेंट 2003ची आहे. मी 2010ला परभणीमध्ये आलेलो आहोत. म्हणजे माझे जवळपास 7 ते 8 वर्षे माझे वाया गेलेले आहेत. या ठिकाणी जेव्हा मी आलो, माझी सेवा 8 वर्षाने शून्य झालेली आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात स्वतः मी या बाबतीत अन्यायाचा पीडित आहे. त्यामुळं हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी मी सर्वांना नम्र विनंती करतो की सर्वांनी मला साथ द्यावी आणि हा लढा जो आहे आपल्याला 2 प्रकारे काम करायचे. एक मंत्रालयामध्ये भेटीगाठी, जिल्हा स्तरावर निवेदने आणि हायकोर्टामध्ये पिटिशन, अशा दोन्ही बाजूने प्रेशर आपल्याला मान्य शासनावर द्यायचे आहे. एवढे मी माझे एक प्रास्ताविक थोडक्यातमध्ये मी या ठिकाणी संपवतो आणि प्रत्येकाचं मत आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. जो काही निधी लागेल, आपल्याला जो काही खर्च लागेल, तो आपल्याला सर्वांना सामूहिक करायचा आहे आणि 1 ना 1 रुपयाचा हिशोब तुम्हाला यापूर्वी ज्यांनी माझ्यासोबत काम केलेलं आहे त्या सर्व शिक्षक बांधवांना माझं काम
जवळपास महाराष्ट्राला माझं काम माहिती आहे. त्यामुळं त्याचा अजिबात काळजी असू नये एवढे सांगतो. आणि मी माझं आजचं एकतर्फी व पती पत्नी एकत्रीकरणाने सेवाग्राह्यचं प्रास्ताविक मी या ठिकाणी थोडक्यात संपवतो. आणि नंतर आपले आपले विचार आपण या ठिकाणी मांडावेत असं मी तुम्हाला नम्र विनंती करतो. धन्यवाद. ज्यांना बोलायचं त्याने रेज हँड आपण करू शकता आणि आपलं मत या ठिकाणी ऐकायचं. फक्त मला एक सांगा, सुरुवातीला मी जे काही बोललो आता जे हे सर्व शिक्षक बांधवांना ऐकू आलं का? थोडासा काय टेक्निकल प्रॉब्लेम होता का? हॅलो. हां, याच्यामध्ये आपले सुरेश गीते सर आलेले जॉईन झालेले आहेत यवतमाळचे. आमच्या मॅडम पण होत्या यवतमाळच्या. नांदेडचे शिक्षक आहेत आपल्यासोबत. सर्व महाराष्ट्रातून शिक्षक या ठिकाणी जॉईन झालेले आहेत सर. तर फक्त आता एकच आहे की ज्या शिक्षक बांधवाकडे फक्त विषय आपला एकच राहील. इतर विषयांसाठी शिक्षक बांधव जॉईन झाले असेल तर कृपया इतर विषय या ठिकाणी मांडू नये आणि आपलं मत अवघ्या 20 ते 30 सेकंदामध्ये कसं मांडता येईल. प्रत्येकाला या ठिकाणी प्रत्येकाच्या मताचा आदर सन्मान या ठिकाणी केला जाईल. कृपया मला काही सूचना असतील किंवा सर्वांच्या मताने आपल्याला हे काम करायचे तर कृपया आपली मतं आपण या ठिकाणी मांडावेत ही अशी मी विनंती करतो सर. हां बोला सर. बोलू का 2 मिनिट? हां, नाव सांगा सर, तुमचं नाव. हां सर. हां सर. रेप्युटेशनचा मुद्दा काढलाय. काय म्हणले सर? सर्वात महत्त्वाचं आपला एकच विषय आणि एकच नियोजन. हां, एकच विषय एकच नियोजन. आपला इतर विषय नाही. हां एकच विषय आणि एकच निर्णय महत्त्वाचा. हां सर. दुसरी गोष्ट सर आपले माईक म्यूट करा. होऊ शकणार नाही. आणि सर सर्वांनी आपले माईक म्यूट करा. माईक चालू आहे कोणाचं तरी. दुसऱ्याने माईक म्यूट करा. हां सर. बालाजी गायकवाड सर माईक चालू आहे आपला. हां मीच बोलतोय. हां सर. आणखी एक त्यावर दुसरा पर्याय म्हणून कोणी कुठलाही म्हणजे दुसरा विषय घ्यायला नको त्याच्यामध्ये. जसं की वेतनवाढ वगैरे असा पर्याय वगैरे काहीच नको. नाही हो. कारण तेव्हा हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि तोच फायद्याचा आहे. आणि सर पिटिशनच्या संदर्भामध्ये जे लागणारे पुरावे आहेत म्हणजे जसं काही निवेदन वगैरे अशा काही गोष्टी म्हणजे जिल्हा स्तरावर किंवा मंत्री महोदयाच्या स्तरावर वगैरे ह्या गोष्टी काही आहेत का? सर आत्ता द्यायची गरज नाही. सगळे सर तुम्ही ग्रुपमध्ये नाहीत. मी याच्यापूर्वी जवळपास 100 वेळा निवेदन दिलेत महाराष्ट्र शासनाला. वित्त मंत्रालय, जिल्हा स्तर सगळे पुरावे मी आपल्या ग्रुपवर टाकलेले सर. निवेदन या ठिकाणी आता आपल्याला कुठेही निवेदन द्यायची गरज नाही. आता आपला डायरेक्ट पिटिशन. हां, आपण शासनाकडे वेळोवेळी खूपदा मागणी केलेली आहे सर. हा खूप मोठा अन्याय आहे सर. तुम्ही घेतलेलं कार्य खूप महत्वाचं आहे. कारण संख्येने जास्त असणारे शिक्षक बांधवांची समस्या आहे. आपसी बदली, समान प्रशासन आणि समान बदली धोरण असताना सुद्धा हा किती मोठा भेदभाव आहे. त्याच्यामुळे नक्कीच कोणते याला आम्ही तुमच्या सोबत आहोत सर. पैसे लागले पैसे असू द्या, वेळ असेल वेळ लागू द्या. ठीक आहे. माझं बोलणं झालं. दुसऱ्यांना कोणाला बोलायचं? सर नमस्कार सर. परदेश सर बोलतोय सर. हां सर बोला सर. हां सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद सर. खूप महत्वाचा मुद्दा आणि मागील 1 वर्षभरापासून जालना जिल्ह्यात आमच्या बी चाललं होतं की एक विचार गरजेचा आहे की बाबा जे आंतरजिल्हा बदलीने हजर झालेत. आणि मी स्वतः अन्यायग्रस्त आहे सर की माझी बदली 2026 आता जवळजवळ माझ्या घरापासून आंतरजिल्हामुळे जवळजवळ 110 किलोमीटर बदली झाली सर. हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. फक्त आपल्याला एक विनंती एवढीच राहील सर की लवकरात लवकर निर्णय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे वकील साहेब आहे सर बरं का. तुम्ही तर ते आता तरबेज आहातच